प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय निवडलेल्या संतगणांनो, आज प्रभूला विशेष धन्यवाद. आज या सायंकाळी पुन्हा एक वार परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याच्या पवित्र चरणाशी एकवटलेला आहे. काल रात्री आपण देवाच्या पवित्र वचनातून मनन केलं आणि परमेश्वर आपल्याशी बोललेला आहे. तर प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस बनवली जाते त्या गोष्टीवरती शिक्का मारला जातो. यासाठी नाव दिलं जातं की आमची वस्तू आमच्यासारखी कोणीतरी बनवू नये. बनवली तर काय होईल? आमचा बिझनेस लॉस होईल. आकाशातले सूर्य चंद्र तारे माझ्या देवाने बनवलेत, तुमच्या देवाने बनवलेत, पण त्यांनी कुठंच लिहिलं नाही मेड बाय गॉड. लिहिलंय पशु पक्षी प्राणी झाडं सगळ्या सुंदर गोष्टी निसर्गातल्या देवबापाने बनवला, पण तिथं कुठंच लिहिलं नाही मी परमेश्वर देव याने हा सूर्य बनवला आहे, कारण त्याला भीती वाटत नाही कुणीतरी माझ्यासारखं बनवेल. माझ्या बोलण्याच्या एका वाक्यात मी सारांश सांगतो. जे माझा देव करतो ते कोणाच्या बापाला करता येणार नाही. अशा परात्पर देवाकडे तुम्ही आलेले आहात. जो परमेश्वर निर्माण करता आहे त्याला भय वाटत नाही. मी सूर्य बनवलाय, कुणीतरी दुसरा बनविल आणि माझं नाव कमी होतंय की काय? ते ब्रँड, ती नावं, ती सगळी आपल्यासाठी आणि या जगातच आहेत. आणि काही महाभाग असे आहेत, पत्रिकेत नाव आलं नाही तर रुसतात. देवाला धन्यवाद द्या, पत्रिकेत नाव नसलं आणि इथं मंचावर तुमचं नाव घेतलं नाही तरी जीवनी पुस्तकात तुमचं नाव लिहिलेलं आहे. किती आनंद आहे, किती देवाचा गौरव आहे. मग आता ह्याच शब्दाला आज पूर्ण वेळेपर्यंत धरून राहायचं. जे कोणालाही जमणार नाही ते काम माझा देव करणार आहे. जे कोणाच्याने होणार नाही ते काम माझा परमेश्वर करणार आहे. त्याची ही ख्याती आहे. परमेश्वराचं वैशिष्ट्य आहे हे. परमेश्वराचं असीम सामर्थ्य आहे की मानवाच्या प्रयत्नाने जे घडत नाही त्या गोष्टी परमेश्वर सहज रीतीने करतो. तो एवढा मोठा, एवढा सामर्थ्यवान देव आहे. वचनाला जस्ट आता सुरुवात झाली, पण मनात तुमच्या पाठीमागं कुठंतरी असू द्या. जे काम तुमच्या जीवनात अशक्य बनलंय ना, ते काम तुमच्या नजरेसमोर आणा आणि देवाला विचारा, खरंच तू एवढा मोठा देव आहेस, माझ्यासाठी अशक्य असलेले हे काम तू शक्य करशील का? ही सभा संपण्याआधी तुम्हाला उत्तर मिळणार आहे. काय कठीण आहे तुमच्यासाठी आज ते देवाला सांगून टाका. आज त्या प्रभूला कळू द्या तुमच्या मनात काय चाललंय. आम्ही पराजित का होतो माहिती का? त्याचं सरळ साधं कारण आहे. परमेश्वर म्हणतो तू शांत राहा, तुझ्यासाठी मी लढणार आहे. पण आम्ही म्हणतो प्रभू तू थांब, मलाच बघू दे याच्याकडं. ज्या अभिषिक्त सेवकांनी जगिक गोष्टी सोडल्या आणि अभिषिक्त रीतीने देवाचं काम करत आहेत, हालेलुया. आज देवाच्या प्रिय लोकांनो, जर आम्ही जगिकता सोडली, देवाकडे आलोय, तर आम्हाला देवाचं ऐकावं लागणार आहे. आमची मनमानी आता चालणार नाही. जर तो म्हणतोय तू शांत राहा, तर त्यावेळेस आम्हाला शांत बसणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस तुमचा देव तुमच्यासाठी लढत असतो. आणि जेव्हा देव लढतो, जीसस नेव्हर फेल्स. येशूला हारणं माहीत नाहीये प्रियांनो. येशू कधी हारत नाही, त्याला फक्त जिंकणं माहिती आहे. आणि जर तो तुमच्या पक्षाचा म्हणून उभा राहिला तर तो तुम्हाला कधीच हरू देत नाही. तो तुम्हाला यशस्वी करतो. जे काम जगाला जमणार नाही, जे काम कुणाला जमणार नाही, ते काम प्रभू करणार, येशू ख्रिस्त तुमच्यासाठी करणार आहे. 1 कोरिंथ 3 अध्याय आणि 11 वचन. 1 Corinthians chapter 3 verse 11. 1 Corinthians 3 आणि 11. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया,
त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. जो पाया येशू ख्रिस्त आहे त्याची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. मंडळीचा पाया येशू ख्रिस्त आहे. मंडळीची कोनशिला येशू ख्रिस्त आहे. मंडळीचा अल्फा आणि ओमेगा येशू ख्रिस्त आहे. त्याचं स्थान दुसऱ्या कोणालाही भरून काढता येत नाही. येशू सर्वोच्च स्थानी आहे. प्रमुख स्थानी येशू ख्रिस्त आहे. ते स्थान प्रभूकडे आहे. ख्रिस्ताची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. आमेन म्हणाल का? ती जागा कोणाला भरून काढता येणार नाही. ती आमच्या परमेश्वराची जागा आहे, आमच्या देवाची जागा आहे. त्या जागी आमचा देवच असला पाहिजे. ती जागा दुसरं कोणी घेता कामा नये. आणि ज्यावेळेस त्या देवाला आम्ही पहिलं स्थान देतो, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की माझा देव माझ्यासाठी सर्व काही आहे, त्यावेळेस एक गोष्ट मात्र निश्चित आहे की तुमचं जीवन आशीर्वादित होतच होतं. पण ज्या गोष्टी जगिक दृष्टिकोनातून अशक्य आहेत त्या गोष्टी तुमच्यासाठी सहज सोप्या होतात. आणि परमेश्वर वेळोवेळी दाखवून देतो. तू माणसांसमोर नतमस्तक होऊ नकोस रे. माणसांसमोर स्वतःला तुच्छ लेखू नकोस. साहेब एवढं करता का, मॅडम एवढं करता का, एवढं काम होईल का. तू त्यांच्याकडे मागण्यापेक्षा तू माझ्याकडे माग. मी तुला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. जे लोक प्रेयरमध्ये स्ट्रॉंग आहेत ना, त्यांना कुठेही झुकण्याची वेळ परमेश्वर येऊ देत नाही. जो देवासमोर गुडघे टेकतो त्या माणसासमोर प्रत्येक समस्या गुडघे टेकल्याशिवाय राहत नाही. देवाकडं नतमस्तक झालं पाहिजे. जे काम जगाला जमणार नाही, जे कोणालाच जमलं नाही, ते काम येशू ख्रिस्त करतो. एक गाव होतं, त्याचं नाव होतं गरसेकर. प्रदेश होता गरसेकराचा प्रदेश. एक दिवशी येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो, चला आपल्याला पहिलं तरी जायचं. शिष्यांच्या मनात पण विचार आहे, कुठं जायचंय, काय जायचंय, काय चाललंय माहित नाही. कोण असा VIP लागून गेलाय की त्याला भेटायला येशू ख्रिस्त आज पलीकडे चाललाय. कोणाकडे जायचंय? गरसेकराच्या प्रदेशात. बरं, चालले तर चालले. वाटेत जाताना फार मोठं वादळ समुद्रात. प्रभूने ते वादळ पण शांत केलं. शिष्यांना दाटावलं, वादळ पण शांत केलं. अद्भुत चमत्कार. ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमवेत पहिलं तरी पोहोचला, वाचू आपण मार्क 5 अध्याय 1 ते 4 वचन वाचू. ऐका, मार्क 5 1 ते 4. मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेकराच्या देशात आले आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवले. त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. एक व्यक्ती दुष्टात्मा लागलेला होता आणि या माणसाला साखळदंडांनी बांधणं कोणाला शक्य नव्हतं. का? पुढे लिहिलंय, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनीही बांधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते. आणि ऐकताय, आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. आमेन म्हणाल का? गरसेकराच्या अख्ख्या प्रदेशात या व्यक्तीचं नाव लोकांना कळालंय. हा फेमस झालाय. त्याला साखळदंडांनी बांधलं तरी साखळ्या तो तोडून टाकतो, बेड्यांचे तुकडे करून टाकतो, कबरांमधून फिरतो, दगडांनी स्वतःला ठेचून घेतो, दिसायला भयानक आहे, कपडे घालत नाही, एकदम खतरनाक त्याची स्थिती झालेली आहे, वाईट स्थिती आहे. त्याला कुणी कंट्रोल करू शकत नाही आणि त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. हे कोणालाही नव्हते सामर्थ्य ना, त्याला अंडरलाईन करा घरी गेल्यावर. त्याला बरं करण्याचं किंवा त्याला मुक्त करण्याचं सामर्थ्य कोणालाही नव्हते. पण आज देवाला धन्यवाद,
गरसेकराच्या प्रदेशात ज्याला सर्व काही शक्य आहे तो प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रदेशामध्ये आलेला आहे. हालेलुया. प्रभूचं जसं पाऊल त्या किनाऱ्याला लागलं, प्रभू जसा मचव्यातून उतरता क्षणी दुष्टात्मा लागलेला माणूस तिकडे आला, प्रभूकडे आला. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या व्यक्तीला जो दुष्टात्मा लागला होता तो साधारण नव्हता. पुढं वाचल्यानंतर कळतं की त्याला विचारलं, कोण आहेस तू? त्याने काय म्हटलं? सैन्य. सैन्य म्हणजे लीजन. लीजन म्हणजे 2000 वर्षापूर्वी सैन्य शब्द कधी वापरला जायचा? येशू ख्रिस्ताला पकडण्यासाठी सैन्य आलं नव्हतं, सैन्याची तुकडी आली होती. इथं सैन्य शब्द वापरलाय. सैन्य 6000 सैनिक ज्यावेळेस एकत्र येतात कमीत कमी, तेव्हाच त्यांना सैन्य म्हणू शकतो, अशी व्याख्या 2000 वर्षापूर्वीच्या काळामध्ये होते रोमी साम्राज्यात. ज्यावेळेस आपण म्हणतो की हा व्यक्ती म्हणतो की आम्ही सैन्य आहोत, त्याच्यामध्ये 6000 पेक्षा जास्त दुष्ट आत्मे असण्याची दाट शक्यता आहे त्या लीजन शब्दावरून. एवढं सैन्य दुष्ट आत्म्याचं त्याच्यामध्ये. आणि इकडे येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. ज्या व्यक्तीला कंट्रोल करणं कुणालाही शक्य नव्हतं, ज्या व्यक्तीला बरं करणं कुणालाही त्याच्या सामर्थ्य नव्हतं, त्याला सोडवण्याचं सामर्थ्य नव्हतं, त्याला बरं करण्याचं सामर्थ्य नव्हतं, पण आज येशू ख्रिस्त त्या भूमीवरती आलेला आहे. ज्या गोष्टीचं सामर्थ्य अख्ख्या त्या प्रदेशात कोणाकडे नव्हतं, कुठल्या व्यक्तीकडे नाही, कोणाकडे नाही, कोणाकडेच नाही, असा व्यक्ती प्रभू समोर उभा आहे. दुष्टात्मे येशूला घाबरले, म्हणून तुम्ही कधीच दुष्टात्म्यांना घाबरू नका. आमेन. येशूला दुष्टात्मे घाबरतायत आणि ते दुष्टात्मे विनंती करतायत, आम्हाला स्वित्झर्लंडला फिरायला जायचं. काय मागितलं त्यांनी? कुठं जायचंय? त्यांनी विनंती केली, आम्हाला डुकरांच्या कळपात जाऊ दे. आता जर त्यांनी विनंती केली असती, आम्हाला शिष्यांमध्ये जाऊ दे, प्रभू हो म्हटला असता का? आम्हाला गरसेकराच्या लोकांमध्ये जाऊ दे, येशूने होकार दिला असता का? ठीक आहे जा. नाही. लेवीचं पुस्तक ज्यांनी वाचले त्यांना कळेल माझं म्हणणं. शुद्ध आणि अशुद्ध प्राणी लिहिलेले आहेत, आणि ह्या प्राण्याला अशुद्ध म्हटलेलं आहे. आणि आत्मे कसे आहेत? अशुद्ध आहेत. प्राणी कसा आहे? अशुद्ध आहे. अशुद्ध अशुद्ध एक तिकडे जा. आणि डुकरांचा कळप किती होता? म्हणा 2000. आणि दुष्टात्मे कमीत कमी. क्या बात आहे. म्हणजे एकेकाला 3-3. ते कावरे बावरे झाले. ते असे पळायला लागले, असे पळायला लागले, डायरेक्ट सुसाईड. कड्यावरून जे त्यांनी डायरेक्ट उडी मारली, डायरेक्ट गालील समुद्रात. त्यांना वाटलं स्विमिंग पूल आहे. काय दृश्य असेल ते. 2000 डुकरांचा कळप तिथे गेला, पण ज्या माणसात दुष्टात्मे होते तो मोकळा झाला. चांगले कपडे घालून प्रभूच्या चरणाशी तो बसला. ज्यावेळेस लोक आले त्यांना आश्चर्य वाटलं, हे कसं झालं. त्या दिवशी गरसेकराच्या प्रदेशातील लोकांनी तेच करायला पाहिजे होतं जे सुखार गावच्या लोकांनी केलं होतं. त्यांनी सुवार्ता ऐकली, प्रभूला पाहिलं आणि ते म्हटले आता इथंच थांब. 2 दिवस त्यांनी प्रभूला सोडलं नाही. ह्या गावच्या लोकांनी येशूला विनंती केली, तुम्ही जा. हा दुष्ट आत्म्यातून बरा झालेला व्यक्ती पण गरसेकराच्या प्रदेशातला तो पण विनंती करतो, प्रभू मला पण तुझ्या बरोबर यायचंय. प्रभूने काय केलं माहिती आहे? प्रभूने त्याला म्हटलं जा आणि आपल्या लोकांना तुझी साक्ष सांग.
ज्या वेळेस तो प्रभूला भेटून बरा होऊन माघारे गेला, येशू ख्रिस्त परत गालिल समुद्रातून परत माघारे गेला, हा व्यक्ती परत आपल्या घराकडे गेला. वाटेने जाताना लोक घाबरून लपले असतील, अरे हाच तो वेडा आहे, हा दुष्ट आत्मा लागलेला आहे, हे लपा रे लपा, तो आला. तो म्हणला असेल, आज मला येशू भेटला आहे, आज माझं जीवन बदललं आहे, मी तसा राहिलेलो नाही, माझ्या प्रभूने मला बरं केलं आहे, माझ्या येशूने मला नवीन जीवन दिलं आहे. ज्यावेळेस घरी गेला असेल, काय त्याच्या घरी आनंद झाला असेल. जे काम येशू करणार होता, येशूला त्यांनी अडवलं, तेच काम या भूतग्रस्ताला बरं करून येशूने त्याच्याकडून करून घेतलं. सुवार्ता प्रसार महत्वाचा आहे. येशूला कोणी थांबवू शकत नाही. हालेलुया. देवाचं सामर्थ्य नाही थांबू शकत, देवाची कृपा नाही थांबू शकत, प्रभूला थांबवू नाही शकत. जे काम त्या पूर्ण प्रांतातील लोकांना जमलं नाही, जे भूत कोणाला काढता आलं नाही, जे दुष्टात्मे कोणाला काढता आले नाहीत, जे कोणाला जमलं नाही, ते येशूने करून दाखवलं. हालेलुया. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. आज तुमच्या जीवनातले कुठले कठीण प्रश्न आहेत, ते प्रश्न प्रभूच्या हाती स्वाधीन करा. मी हे केलं तरी पण नाही झालं, मी असं केलं तरी नाही झालं, मी तो प्रयत्न केला तरी नाही झालं, जे कशानेच होत नाही, ते तुमचं काम, तुमची प्रार्थना करणार आहे. येशूच्या नावात तुमची संकट निवारण झाल्याशिवाय राहणार नाहीत. आज त्या पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करा, आज त्या प्रभूकडे प्रार्थना करा. ज्या व्यक्तीला कोणीही सोडवू शकलं नाही, त्याला सोडवण्याचं सामर्थ्य येशू ख्रिस्ताने प्रकट केलंय. याईर नावाचा एक व्यक्ती येशूकडे येतो आणि तो सांगतो, मुलगी आजारी, प्रभू निघालाय. पण वाटेत एक चमत्कार घडला. 12 वर्षाची मुलगी आजारी होती, नंतर मरण पावली, पुढे लिहिलंय. आणि एक त्या वाटेत 12 वर्षाचीच अजून एक केस होती, की जी एक स्त्री 12 वर्षापासून रक्तस्रावी होती. किती वर्ष? लूक 8 अध्याय 43 ते 48. तेव्हा 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली, जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती. कशावरती? वैद्यांवर. एकच असं फील्ड आहे, कोविडमध्ये सगळे गरीब झाले, फक्त एक माणूस श्रीमंत झाला, तेच आहे इकडे. तेव्हा 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली, जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती व कोणालाही बरी न करता आलेली अशी कोणी एक स्त्री. आमेन. गर्सेकराचा भूतग्रस्त तो कोणालाही बरा करता आला नव्हता. रक्तस्रावी अशा आजाराने त्रस्त आहे, ती सगळ्या वैद्यांकडे गेली. बायबल सांगतं तिच्याकडचं होतं नव्हतं ते तिने सगळं खर्च केलं. तिच्याकडं होतं नव्हतं ते सगळं खर्च केलं. कोविडच्या काळात त्या रेमडेसिवीर साठी काय काय लोकांनी केलं असेल ना, त्याची किंमत एक, ते विकलं जाते एका प्राइजला जीवासाठी. कारण प्रत्येकाला माहित आहे, सर सलामत तो पगडी 50. सर जागेवर नाही तर पगड्या विकत घेऊन काय करतो? शोरूम काढतो, नंतर लोक त्याला हार घालतील. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी जीव महत्वाचा आहे. आणि त्या स्त्रीची इच्छा आहे, माझा प्राण वाचणं गरजेचं आहे. तिचं होतं नव्हतं, तिने सर्व काही खर्च केलं. सगळं तिने तिच्याकडचं होतं नव्हतं खर्च केलं. पण ती स्त्री कोणालाही बरी करता आली नाही. काय काय परिश्रम केले असतील तिने स्वतःच्या जीवाला वाचवण्यासाठी. तिने जे परिश्रम केले, होतं नव्हतं खर्च केलं, त्याने तिचा आजार बरा न होता तो आजार अजूनच बळावत गेला, तिचा त्रास अजूनच वाढत गेला. पण ती स्त्री काही बरी झाली नाही. जे कोणालाही जमलं नाही, त्या स्त्रीने डिसिजन घेतलं की आज मी प्रभूकडे जाणार आहे. हालेलुया. आज मी येशूकडे जाणार आहे. मग जाऊन त्याला सांगेन की प्रभू माझ्यासाठी प्रार्थना कर, माझ्या डोक्यावर हात ठेव, मला असं हे ते असं तसं. तिचं काहीच नाहीये. एक साधी सिंपल गोष्ट तिने प्रभूसाठी तिने विचार केली. ऐका,
त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. आमीन. तिने प्लॅनच केला होता असा. तिला माहित होतं की येशू ख्रिस्त मला आरोग्य देणार आहे. काय करायचं? गपचूप गर्दीत जायचं, हळूहळू जायचं, स्पर्श करायचं, बरं व्हायचं, न्यायचं पळून. कोणाला काहीच सांगायचं नाही. गुप्त रीतीने जायचं, आरोग्य घ्यायचं आणि पळून यायचं. त्या गर्दीत ती शिरली. आता ज्या स्त्रीला 12 वर्ष भयंकर आजार आहे आणि गर्दीमध्ये कसली गर्दी असेल ती, सगळे आजूबाजूला धष्टपुष्ट लोक आहेत. त्या जक्कायचं एवढा मोठा टॅक्स कलेक्टर, पण त्याचं काही गर्दी पुढे चाले ना. हिचं कधी चालणार आहे? पण तिच्या मनात एक तिने पक्का निर्धार केला होता, येशूने नाही बरं केलं ना मला, तर मला कुणीच बरं करू शकणार नाही. आज माझा निर्माण करता इथं आलेला आहे, मला त्याला भेटणं गरजेचं आहे. हा स्पर्श मला त्याला करणं गरजेचं आहे. माझा प्रभू मला भेटणं गरजेचं आहे. ती गर्दीमध्ये शिरत राहिली. लोक तिला धक्के देत असतील, बाजूला करत असतील, पण तिने निर्धार केला की मी त्या गर्दीतून पुढे जाणार आहे. तिने पूर्ण विश्वास ठेवला की मी प्रभूपर्यंत पोहोचणार आहे. लोकांचे धक्के सहन केले, या व्याधी तिने सहन केल्या, तो त्रास सहन केला. ती पुढे जात राहिली. जाता 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 आता काही थोड्याशा अंतरावरती प्रभूचा तो वस्त्र राहिलेला आहे. आता थोड्या अंतरावरती अजून मला ताकद लावली पाहिजे. अजून लोक तिला ढकलतायत, पुढे येऊ नको, बाजूला हो. एकमेकांची चेंगराचेंगरी चालू आहे आणि त्या गर्दीमध्ये अखेरीस तिचा हात येशूच्या वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला जसा तिचा स्पर्श झाला, त्याच क्षणी तिचा आजार निघून गेला. हालेलुया. काही लोक विरोधात आहेत. ते तेल पाण्यावरती प्रार्थना करतात. ते काय, कुठून आणलं तुम्ही? काय देवाच्या प्रिय लोकांनो, मी कधीच कोणाला असं दुखावलं नाही. तुझा काय विश्वास आहे? या पाण्यावर प्रार्थना केली बरा होणार आहेस का तू? घे, मी प्रार्थना करतो. देवाला निमित्त पाहिजे. जसा विश्वास तुम्ही ठेवाल तसं काम तुमच्यासाठी होणार आहे. मग कोणाच्या विश्वासाला तुच्छ लेखण्याचं काम करणारे आपण कोण? एखाद्याने विश्वास ठेवलाय, त्याला तुच्छ कसं लेखणार आपण? एखाद्याने प्रभूवरती अशा प्रकारे विश्वास टाकलाय, त्याला कमी कसं लेखणार आपण? एक बहीण, त्या घरामध्ये ना नेहमी प्रार्थना चालायची. आणि एक दिवशी ना या तरुण बहिणीला, तिचा लहान मुलगा एकदम, आणि घरी पास्टर येतात आणि तेच कल्चर सगळं, ते तेल पाणी हे ते विश्वास वगैरे, प्रार्थना, गाणी. एक दिवशी या बहिणीला अचानक पॅरालिसिसचा अटॅक आला. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. सगळ्यांची रडारड, धावपळ, हे ते सगळं सगळं सगळं. लहान लेकरांना कोणी दवाखान्यात नेत नाही, लेकरं घरीच ठेवलेत कोणाजवळ. त्या मातेला हॉस्पिटलमध्ये ठेवलं. डॉक्टरांनी बघितलं ही नाही बरी होऊ शकत, आता हिला घरी घेऊन जा. एवढे दिवस नसतं ठेवायचं, हिला घरी घेऊन जा. आणि ज्या वेळेस त्या बहिणीला घरी घेऊन जाण्याची वेळ आली, घरी सांगितलं आम्ही घेऊन येतोय, या लहान मुलाने एक गोष्ट लक्षात ठेवली होती, आमचे पास्टर पाण्यावर प्रार्थना करतात आणि त्या पाण्याने लोक बरे होतात. आई तिकडून घेऊन येत आहेत, लोक उचलून आणतायत घरी. हा पळत गेला आणि त्याने एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यावर प्रार्थना केली, येशू बाप्पा, या पाण्याने माझ्या आईला बरं कर. त्या लहान लेकराचा विश्वास आहे. दारात उभा आहे लेकरू ग्लास घेऊन. आता आई आली की पहिलं पाणीचा ग्लास तिला देणार. येशू माझ्या आईला बरं करणार, मी प्रार्थना केलीये, मी प्रार्थना केलीये. आता ते उचलून आणताना एवढा एवढासा दरवाजा लागला, धक्का, पडलं पाणी खाली सगळं. लेकरू रडायला लागलं. अरे हे काय झालं? ते रडायला लागलं की मी माझ्या आईसाठी प्रार्थना करून पाणी ठेवलं होतं, हे काय झालं? त्या लोकांनी आणलं तसं तिला खाली उभं केलं. तिचा पाय त्या पाण्यात पडतात, देवाने तिला बरं केलं. तुमच्या चमत्कारासाठी कोणीतरी मोठा पास्टर मुंबईवरून येणार आहे आणि मी बरं होणार आहे असं नाही. ऐकताय तुम्ही चर्च?
तुमच्या चमत्कारासाठी देवाला फक्त निमित्त पाहिजे, निमित्त. तुम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवता त्यावेळेस तो कार्य करतो. आणि त्याच्यासाठी लहान मुलं असोत नाही तर कुणी मोठी माणसं असोत, देव तसं पाहत नाही. भावांनीच प्रार्थना करावी, स्त्रियांनीच करावी, कुणी करावी, देव ते पाहत नाही. जे विश्वास ठेवतील ते देवाचं गौरव पाहतील. या स्त्रीने विश्वास ठेवला, गर्दीत ती शिरत राहिली. त्या गर्दीत शिरायची तयारी ठेवा प्रियांनो, त्या गर्दीत शिरायची तयारी ठेवा. विश्वास तुमचा वाढत असताना ही गर्दी तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. बस झाली रे प्रार्थना, हो मग चल तिकडे सरक, सकाळपासून प्रार्थना करतोय, बस झालं, कामाला जातो, उठ जरा, बस झालं, बस ते प्रार्थना. किती वेळा जाशील, सकाळीच आलास ना प्रार्थनेवरून, किती वेळा तेच करशील, हो मागे हो. नाही, वस्त्राच्या काठाला मला स्पर्श करायचा आहे. जे आत्म्यात वाढतात ते माझं बोलणं चांगलं समजू शकेल. हालेलुया. तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल, पण तुम्हाला हे माहीत पाहिजे, हे अडवणार आहेत ना, यांच्यातलं एक पण मला बघायला आला नाही. जे मला थांबवत आहेत त्याच्यापर्यंत जाण्यासाठी गर्दी करून उभे आहेत, मला पुढे जाऊ देत नाहीत, यांच्यातला एक पण मला बरं करू शकत नाही. या गर्दीच्या पलीकडे जो आहे तो माझा उद्धारक आहे. त्या गर्दीवर मात करून ती ख्रिस्तापर्यंत पोहोचली. जी तुम्हाला अडवणारी गर्दी आहे त्याच्यावर मात करायला सुरुवात करा आज नंतर. कोणीच तुम्हाला थांबवू देऊ नका प्रियांनो. हालेलुया. मी काय म्हटलं तुम्ही ऐकलं का? जे तुमच्या प्रार्थनेला विरोध करतील त्यांच्या थांबवण्याने थांबू नका. त्या गर्दीत ती शिरली, मात केली त्यांनी. दुष्टात्म्यापासून त्या गर्सेकराच्या प्रदेशातील त्या व्यक्तीला सोडवण्याची ताकद कोणात नव्हती, ते काम येशूने केलं. रक्तस्रावीला बरं करण्यासारखं सामर्थ्य कोणात नव्हतं, ते काम प्रभू येशू ख्रिस्ताने करून दाखवलं. आमेन. ऐकताय सगळे? ऐका. प्रकटीकरणाच्या पुस्तकात 5व्या अध्यायात एक सुंदर घटना दिलेली, आणि ती घटना अशी आहे, योहानाने 5व्या अध्यायात 4थ्या अध्यायात स्वर्ग त्याला दिसला. ते प्राणी, ते वडील, ते राजासन, खूप सामर्थ्यवान गोष्टी त्याला दिसल्या. आणि 5व्या अध्यायात त्याला एक गुंडाळी दिसते. सगळ्यांनी म्हणा गुंडाळी. काही लोक तुम्हाला गुंडाळायला बघतात, ती गुंडाळी नाही, ही एक वेगळी गुंडाळी आहे. प्रकटीकरण 5व्या अध्यायाच्या 1 ते 5 वचनामध्ये एक गुंडाळी योहानाने पाहिली स्वर्गात. वाचू आपण, एकदम पटकन वाचतो. प्रकटीकरण 5वा अध्याय 1 ते 5 वचन. जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाटपोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची गुंडाळी मी पाहिली. आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली, परत वाचतो, तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास कोणी योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मला फार रडू आले. योहान म्हणतो गुंडाळी उघडायला कोणीच समर्थ नाहीये, मला रडू आले. 5वं वचन. तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नकोस. आमेन. हालेलुया. रडू नकोस, पहा यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळवला, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. शेवटच्या काळात ही गुंडाळी फार महत्वाची. किती लोक आमेन म्हणणार आहेत? किती लोकांना विश्वास आहे आपण शेवटच्या काळात आहेत? शेवटच्या काळात आहे.
जगाचा अंत समीप आहे. या शेवटच्या काळातील घटनांविषयी जेव्हा योहान लिहितो, जे देवाने त्याला प्रकट केलं, त्यामध्ये त्याने गुंडाळी पाहिली जी पाटपोट लिहिलेली आहे आणि ज्याच्यावरती 7 शिक्के लावून मोहर बंद केलेली आहे. ती गुंडाळी, ज्यावेळेस ती गुंडाळी त्याने पाहिली तर त्या गुंडाळीत काय असेल हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडायला पाहिजे. ती गुंडाळी कसली आहे? जोपर्यंत ती उघडली जात नाही तोपर्यंत त्यात काय आहे ते कोणाला कळणार नाही. मग ती गुंडाळी उघडणं गरजेचं आहे. मग योहानाने पाहिलं स्वर्गात कोण कोण आहेत? देवदूत आहेत, 24 वडील आहेत, अंगभर डोळे असलेले 4 प्राणी आहेत, रक्तसाक्षी झालेल्यांच्या आत्मेत, काय स्वर्गात खूप जण आहेत. पण त्या ठिकाणामध्ये, त्या स्वर्गात तिथं कुणी योग्यतेचं नव्हतं की त्याने ती गुंडाळी उघडावी. पृथ्वीवर पाहिलं, पृथ्वीवरती कोणी मनुष्य त्या लायकीचा किंवा त्या पात्रतेचा नव्हता. पृथ्वी खाली त्याने पाहिलं, त्या योग्यतेचं कोणी नव्हतं. सैतान तर लिस्टमध्ये पण नाहीये. ही गुंडाळी कोणीच उघडू शकत नाही. त्यावेळेस ना त्याच्या मनाला ते खूप लागलं की गुंडाळी आहे पण योग्यतेचं कोणीच नाही. आणि मग वडील जनातील 24 वडिलांपैकी एकाने सांगितलं, भिवू नको, यहुदा वंशाचा सिंह इथं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेव्हा येशू आहे त्यावेळेस काहीच अशक्य राहत नाही. जे काम स्वर्गातील समुदायाला जमलं नाही, जे काम पृथ्वीवर आणि पृथ्वी खालच्या कोणालाही जमलं नाही, ते काम करण्याची ताकद येशू मध्ये आहे प्रियांनो. हालेलुया. ते काम करण्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या प्रभूमध्ये आहे. त्या यहुदा वंशाच्या सिंहाने 7 शिंगे आणि 7 डोळे असणाऱ्या त्या कोकऱ्याने ती गुंडाळी घेतली आणि ती उघडली. प्रभूला धन्यवाद. आज आमच्या जीवनातले ना जे असे प्रश्न आहेत की जे कशाने सुटत नाहीत, सोप्या भाषेत तुमची गुंडाळी प्रभूच्या हाती देऊन मोकळे व्हा. स्वतः सॉल्व करण्यात वेळ घालवू नका. आपला भार त्या परमेश्वरावरती टाका. तो तुमचा आज रात्री पाठिंबा होणार आहे. आज तुमचे जे कठीण प्रश्न आहेत ते त्याच्या हाती सुपूर्त करा. जे भूत काढण्याचं सामर्थ्य कोणात नव्हतं ते सामर्थ्य प्रभूने प्रकट केलं. जो आजार कोणाला बरा करता येत नाही ते बरं करण्याचं सामर्थ्य येशूने प्रकट केलं. आणि जी गुंडाळी कुणालाच उघडता आली नाही ते उघडण्याचं सामर्थ्य येशू ख्रिस्ताने प्रकट केलं. हालेलुया. आज नंतर अशक्य शब्द तुमच्या मुखातून कधी येता कामा नये. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस तुमच्या जीवनातले प्रश्न, तुमच्या अडचणी, तुमचे प्रॉब्लेम तुमच्या समोर उभे आहेत, त्या समस्यांची आपण झुंज घेत असताना त्या समस्या प्रभूच्या हाती सोपवून देणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस त्या आम्ही प्रभूच्या हाती सोपवून देतो, प्रभूकडे आम्ही सुपूर्त करतो, त्यावेळेस आमच्या जीवनातले मार्ग मोकळे व्हायला सुरुवात होते. आम्ही म्हणतो की मीच सॉल्व करणार आहे हा प्रॉब्लेम. त्यावेळेस आमच्या परिवारातल्या, घरादारातल्या अडचणी वाढतात. आपला भार त्याच्यावरती टाकून द्या. हालेलुया. तो प्रभूचा आवाज ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि ज्याच्या जीवनावरती पाचारण आहे देवाचं, परमेश्वर त्याला सांभाळतो, त्याची तो काळजी घेतो. ज्या वेळेस एखादी गोष्ट जीवनात आम्हाला कठीण वाटते ती गोष्ट आम्ही देवाच्या हाती सुपूर्त करणं गरजेचं आहे. आज रात्री कदाचित तुमची काही समस्या असेल, एखादी गोष्ट घेऊन आज तुम्ही प्रभूच्या चरणाशी आले असाल. कदाचित तुमच्या मनात विचार असतील की प्रभू, ही अडचण दूर होत नाहीये, हा कठीण मनाचा व्यक्ती बदलत नाहीये किंवा ही परिस्थिती बदलत नाहीये. तो प्रश्न प्रभूच्या हाती सुपूर्त करा. आपली गुंडाळी, आपला स्क्रॉल त्याच्या हाती द्या. तो प्रश्न जो कोणालाच सोडवता आला नाही तो प्रभूच्या हाती सुपूर्त करा. आज रात्री कठीण गोष्टी परमेश्वर सहज आणि सोप्या रीतीनं मोकळ्या करणार आहे. आमेन. हालेलुया.
तुम्ही प्रभूला घेऊन चालाल, वाटेने तुम्ही चालाल. दुष्टात्मे समोरून येत असले तर म्हणतील अभिषिक्त आलाय, देवाची दासी आली, पळ इकडं. दुष्टात्मे पळून जातील, अडचणी निघून जातील, कारण तुम्ही एकटे नाही, तुमच्या देवाला घेऊन तुम्ही चाललेले आहात. तुमचा येशू तुमच्या बरोबर आहे. ज्याच्या बरोबर येशू आहे त्या व्यक्तीच्या जीवनात कठीण आणि अवघड असं काही राहत नाही. हालेलुया. अशक्य शब्द माझ्या देवाच्या मुखात नाही. देव कधीच म्हणत नाही ही गोष्ट मला कठीण आहे, जरा दुसरं काहीतरी माग. ते कठीण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी असू शकतं, पण देवासाठी सर्व काही शक्य आणि सरळ सोपं आहे. जे कोणाला जमणार नाही ते काम प्रभूला जमतं. आमेन. हालेलुया. जे जगात तुमच्यासाठी कोणी करू शकत नाही ते काम प्रभूने तुमच्यासाठी केलंय आणि तो करणार आहे. आणि म्हणून आपला सगळा भार त्या परमेश्वरावरती आज टाकून द्या. कर्ज स्वतःच्या डोक्यावर घेऊन बसू नका. म्हणा हे कर्ज माझ्या नाही, माझ्या जीवनावर नाही, त्या वधस्तंभावर टाकून मी मोकळा होतो. तुमच्या जीवनातल्या अडचणी दूर होतील प्रियांनो. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सगळ्या भाराला, तुमची गुंडाळी त्याच्या हाती द्याल, तुमचा प्रश्न त्याच्या हाती सोपवाल, त्या गर्दीत शिरण्याचा प्रयत्न कराल, त्या गरसेकराच्या प्रदेशात जसा तो व्यक्ती प्रभूकडे आलेला आहे, दुष्टात्म्यापासून त्याला सुटका मिळाली. आज प्रभूकडे येणं हे जास्त गरजेचं आहे. जे कोणालाही करता आलं नाही ते सामर्थ्य प्रभूकडे आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं डोंगरावरती, किती शिष्य होते? 3 होते. काय नाव त्यांची? पेत्र, याकोब आणि योहान. 3 आहेत. हे येशूच्या जवळचे शिष्य होते. वेगळेपणा त्यांच्यामध्ये होता. आणि हे 3 शिष्य त्या पर्वतावरती आहेत आणि येशू ख्रिस्त उभा असताना एलिया आणि मोशे तिथं प्रकट झाले प्रियांनो. आणि एक गोष्ट तिथं घडली, फार महत्वाचं. तिथं एक अद्भुत काम घडलं. आणि त्या ठिकाणी मार्क याचा 9वा अध्याय, फक्त 2 आणि 3 2 वचनं आपण वाचूया. मार्क 9, 2 आणि 3. मग 6 दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्या देखत त्याचे रूपांतर झाले. आणि त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरी शुभ्र झाली की तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परीटाला शक्य नाही. इतके शुभ्र झाले. ज्यावेळेस आपले कपडे आपण घरी स्वच्छ करतो, एक दिवस असा येतो की घरी तो एक महाग काहीतरी तुमचा ड्रेस आहे, काहीतरी तुमच्याकडे, आणि त्याचा डाग घरी धुवून किती काही करून जात नाही. त्या दिवशी तुम्ही म्हणता याला लॉन्ड्रीत दिलं पाहिजे. कुठं? लॉन्ड्रीमध्ये दिलं पाहिजे. मग त्यावेळेस आपण ती संधी बघून तो लॉन्ड्रीवाल्याकडे तो तुमचं कापड तुम्ही घेऊन जाता, त्याला सांगताय का वस्त्रावरती असा डाग लागलाय, जाणार का? तो म्हणतो जाईल. मग तुम्ही म्हणता कपडा खराब होऊ देऊ नको, व्यवस्थित काढ. त्यांचे काय केमिकल काय करायचे ते ड्राय क्लिनिंग ते करतील, ते व्यवस्थित करतील आणि ते देतील. वस्त्र स्वच्छ करण्याचं काम त्या लॉन्ड्रीवाल्यांकडे आहे. आणि इथं बायबल सांगतं की जगातल्या कुठलाही लॉन्ड्रीवाल्याला जेवढे स्वच्छ करता येणार नाही, कुठलाही परीटाला एवढे शुभ्र करता येणार नाहीत, असे वस्त्र ख्रिस्ताने त्या दिवशी परिधान केले. त्याचे वस्त्र, त्याचा रंग बदलला, तेज बदललं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जे वस्त्र कुणालाही एवढे शुभ्र करता येणार नाही ते वस्त्र येशूकडे आहेत. जे सामर्थ्य कुणाकडे नाही ते सामर्थ्य येशूकडे आहे. जो कोणीच एवढा सुंदर नाही तेवढा सुंदर येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. जे सामर्थ्य येशूकडे आहे त्या सामर्थ्यापुढं जगातील कुणीही उभं राहू शकत नाही. त्या असीम सामर्थ्य आमच्या प्रभूकडे आहे. कोणालाही शुद्ध किंवा शुभ्र करता न येण्यासारखे असे वस्त्र त्याचे झाले. ज्यावेळेस त्याला कबरेत ठेवलं तेव्हा पण अशी स्थिती घडली की त्याला अशी कबर मिळाली योहान 19:41 मध्ये की त्या कबरेत कोणालाच कधी ठेवण्यात आलं नव्हतं.
प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्याच्याबद्दल पाहाल की त्याचं वेगळेपण आपल्याला दिसतं. जे कोणालाही जमलं नाही, जिथं कोणालाही ठेवलं नाही, जिथं कुणीही जाऊ शकत नाही, जिथं कोणीही असं काही करू शकत नाही, प्रत्येक वेळेस बायबलमध्ये येशू ख्रिस्ताबद्दलचा वेगळेपणा प्रकट केलेला आहे. देवाला धन्यवाद द्या, तुमचा आणि माझा देव वेगळा आहे. जर देव वेगळा आहे तर आम्ही पण वेगळे असलं पाहिजे. हालेलुया. आम्ही जगाप्रमाणे चालायचं नाही. जगाप्रमाणे चाललं म्हणजे एवढ्याने काय होतं आणि तेवढ्याने काय होतं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ख्रिस्ती लोकांनो जागृत व्हा. कान उघडे ठेवून ऐकताय का? परराष्ट्रीयांबरोबर परराष्ट्रीय होऊ नका. देवाचे लोक आहात, देवाच्या सानिध्यात राहा. तुमचा देव वेगळा आहे. या जगात तुम्ही जीवन जगत असताना तुम्ही सुद्धा वेगळे दिसले पाहिजे. आरेला कारे बोलणारे लोक जगात आहेत. आरे बोलल्यानंतर दुसरा गाल पुढं करणारे हा ख्रिस्ती समाज आहे. हे माझ्या देवाचे लोक आहेत, हे जगाला कळालं पाहिजे. ती लीनता, ते प्रेम, ते सामर्थ्य धारण करण्याची वेळ आहे प्रियांनो. जे कोणालाही जमलं नाही ते काम प्रभूने केलेलं आहे. जे कोणालाही शक्य झालं नाही ते काम प्रभूने केलंय. आज आमचा टाइम आहे प्रियांनो, आज आमची वेळ आहे. आज आम्ही ते काम प्रभूच्या हाती सुपूर्त केलं पाहिजे. वर्ष स्थिती होती त्या रक्तस्रावी स्त्रीची, अगदी वाईट स्थिती होती त्या भूतग्रस्ताची, पण त्यांना प्रभूने बरं केलं, त्यांना आरोग्य दिलं, त्यांना सुटका दिली. आज प्रभूचं आमंत्रण आहे त्या लोकांना जे जीवनाला कंटाळलेत आणि जे म्हणतात प्रभू आता मार्ग दिसत नाहीये. माझ्या देवाने तुम्हाला योग्य जागेवरती आणलेलं आहे. हालेलुया. या गर्दीत आज तुम्ही निराशेत बसले असाल, पण येत्या दिवसात परमेश्वराचा गौरव तुमच्या जीवनात प्रकट होणार आहे. ज्या दशेत आज तुम्ही आहात, ज्या स्थितीत तुम्ही आहात, लोक इथून पुढे तुम्हाला तिथं पाहणार नाहीत. कारण की आज तुमची कोणत्या सेवकाशी नाही, आज तुमची देवाबरोबर भेट झालेली आहे. आज साक्षात प्रभू त्याचं सामर्थ्य घेऊन त्याच्या लोकांच्या सानिध्यात उतरलेला आहे. आजची ही रात्र अशक्य गोष्ट शक्य होण्याची रात्र आहे. कुठल्या गोष्टीने तुम्ही त्रस्त आहात, कुठल्या अडचणींनी तुम्ही त्रस्त आहात, कुठल्या समस्यांनी, कुठल्या प्रकारच्या प्रॉब्लेमनी तुम्ही घेरलेले आहात, आज ती समस्या प्रभूच्या हाती सोपवून द्या. तुम्ही स्थिर राहा, तुमचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडून निघून जातील. थँक्यू जीसस. ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. जे आज प्रभूला आपलं जीवन देऊ इच्छित आहेत, आपला हात उंच करूया, उजवा हात स्वर्गाकडे करू आणि प्रार्थना करूया. माझ्या मागे सगळ्यांनी प्रार्थना करा जे आज प्रभूला आपलं जीवन देऊ इच्छित आहेत. हे प्रभू येशू, मोठ्या आवाजात, हे प्रभू येशू, माझं जीवन मी तुला समर्पित करीत आहे. येशू, मी विश्वास ठेवतो माझ्यासाठी, संपूर्ण जगासाठी, पापातून सोडवण्यासाठी तू या जगामध्ये आलास. येशू, तू वधस्तंभावर मारला गेलास, गाडला गेलास आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी मरणातून विजयी झालास. तोच येशू 500 लोकांच्या जमावा देखत स्वर्गात घेण्यात आला. तोच येशू दूतांबरोबर, संतांबरोबर मेघावरती आरूढ होऊन मला घेण्यासाठी, मंडळीला घेण्यासाठी येत आहे. या सुवार्तेवर मी विश्वास ठेवला आहे. प्रभू येशू, माझा स्वीकार कर, माझा स्वीकार कर. माझं जीवन मी तुला समर्पित करीत आहे. माझा ताबा घे. आज नंतर मी तुझा झालो आहे आणि तू माझा झाला आहेस. माझ्या जीवनाचा पूर्ण ताबा मी तुला देत आहे. माझं जीवन आशीर्वादित कर, माझं जीवन आशीर्वादित कर. मला तुझ्या जवळ राहू दे, येशूच्या नावात. आमेन. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊ.